सध्या आपण जर बघितलं आज सकाळपासूनचे कल समोर येत आहे, दिल्लीमधले काही मुस्लिम बहुल जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची वोट बँक काहीशी सारखीच आहे, सिमिलर आहे, मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा भाजप आघाडीवर आपल्याला दिसते। त्यामुळे दलित आणि मुस्लिम हा जो मुद्दा आहे तो दिल्लीमध्ये सध्या गाजताना दिसतोय। या संदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया? बघा, काँग्रेसची जी एंट्री ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं जे उतरलेले आहे आणि विशेषतः 20 मतदारसंघ असे आहेत 70 पैकी तिथे दलित मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे, तर तिथंच काँग्रेसनं आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। आणि आज जी परिस्थिती दिसते आहे त्यात चांदनी चौक आणि कस्तुरबा नगर या मतदारसंघांमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, काँग्रेसचे उमेदवार, आणि काँग्रेसची मतांची टक्केवारी साधारण 60% आसपास आहे आता सध्याच्या घडीला। तर अरविंद केजरीवाल यांनी दलित मतं तर प्रोटेक्ट केली झोपडपट्ट्यांमधली आणि अनधिकृत वस्त्यांमधली, पण संविधान खतरेमय आहे आणि मुसलमानांचं जे मुस्लिम मतदारांचं जे भ्रमनिरास झाला 2020 मध्ये शाहीन बाग प्रकरण आणि त्यानंतर जे ईशान्य दिल्लीमध्ये दंगली झाल्या, त्यामुळं अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी कुठेही त्या मुस्लिमांच्या समर्थनासाठी कुठं समोर आलेली दिसली नाही त्या काळात। आणि त्यांनी जे करोना काळात जे मुस्लिम याचं करोनाग्रस्तांची जी आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करत होते त्याचा एक कुठेतरी आकस ह्या मतदानात दिसतो आहे आणि त्याची त्यांना शिक्षा भोगावी लागते असं दिसते आहे आणि काँग्रेस त्याला ते कॅपिटलाइज करते आहे। तर दलित आणि मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये जे 20 मतदारसंघ आहेत तिथं जर उलटफेर झाला तर तो आम आदमी पार्टीला चांगलाच भोवणार आहे, कारण आता अशी परिस्थिती आहे की 70 पैकी 40 जागांवर भारतीय जनता पक्ष इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार आणि 30 जागांवर, तर हे अंतर फक्त 10 जागांचंच आहे आणि कुठं कमी जास्त जर म्हणजे मार्जिनल सीट्स असतील त्या कुठेही स्विंग होऊ शकतात। तर अजूनही म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला असं म्हणणं ते 12 नंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल दुपारच्या असं वाटतंय। अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात चावके सर, की जो स्विंग होणारा मतदार आहे तो साधारणतः 15 ते 18% साधारणतः आहे असं आत्ता तरी वाटतंय या आकडेवारीवरनं। तर तो सागरजी तोच किंगमेकर ठरेल जो स्विंग मतदार असेल तो? स्विंग मतदार एक निश्चितच हे आहे, फॅक्टर आहे आणि दॅट विल ॲक्च्युली बी डिसायसिव्ह इन दिस इलेक्शन। पण आत्ता आपण जसं मुस्लिम मतदारांचं किंवा मुस्लिम कॉन्स्टिट्युएन्सीजची आपण चर्चा करत होतो, आता त्यात आपण असं दिसतंय की जी ओखला ही कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे, ओखला जी सीट आहे जिथे शाहीन बागच्या प्रोटेस्ट वगैरे ज्या झाल्या होत्या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या विरुद्ध, त्या ठिकाणी आम आदमी पार्टी अजूनही पुढे आहे। तिकडे फार अशी लोकांची अपेक्षा होती की AIMIM जी असदुद्दीन ओवैसींची पार्टी आहे त्यांनी जो कॅन्डिडेट दिला होता तो कदाचित बाजी मारू शकेल म्हणून, पण तो 3ऱ्या क्रमांकावर आहे। तसंच बल्लीमरा ही चांदनी चौक विभागातली मुस्लिम बहुल कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम आदमी पार्टीचे इम्रान हुसैन हे आघाडीवर आहेत। आणि फक्त इथे मुस्तफाबाद जी विधानसभा आहे जिकडे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनीही कॅम्पेन केली होती, त्या मुस्तफाबाद विधानसभेमध्ये मात्र भाजपने फारच मोठी आघाडी घेतलेली आहे आणि भाजपच्या उमेदवारांनी जवळपास 35,000 मतं घेतलेली आहेत आणि तिथेही आम आदमी पार्टी ही दुसऱ्या क्रमांकाची पार्टी आहे। आणि मुस्तफाबाद हा तोच विधानसभा क्षेत्र आहे जिथे 2020 मध्ये नॉर्थ ईस्ट दिल्ली रायट्स ज्या झाल्या होत्या हा भाग तिथे आहे, हा तोच भाग आहे। आणि त्यामुळे असं मुसलमानांनी पूर्णतः आम आदमी पार्टीला रिजेक्ट केलेलं आहे असं हे दिसत नाही आहे, असं एक मला वाटतं।
निश्चितच आपण निलेश सरांकडे जाऊयात. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की भाजप प्रत्येक ठिकाणी कोणता ना कोणता एक नरेटिव्ह सेट करत असते आणि त्याचा फायदा खरं तर होत असतो. आणि मॅमने देखील सांगितलं की भाजपच्या विरोधात सुद्धा काही नरेटिव्ह सेट करण्यात आले. मात्र दिल्लीमध्ये नेमकं असं सध्या काय घडलं, असा कोणता नरेटिव्ह सेट झाला की थेट एवढ्या 27 वर्षांनंतर आता दिल्लीकर जे आहेत ते भाजपला पसंती देत आहेत? मुख्यतः केजरीवालांचा, जसं मृणाल नानिवडेकर अगदी सुरुवातीला म्हणाल्या होत्या, ज्या स्वरूपाची प्रतिमा तयार करण्यात आली होती. तुम्ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष होता आणि त्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि त्या आरोपांनंतर तुम्हाला